आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत आहोत. तर नटराज अवतार का घेतला महादेवाने, तर दारुक वनातले जे ऋषी होते त्यांना फार इगो झाला होता, त्यांना ॲरगन्स फार आला होता. त्यांचा ॲरगन्स मोडून काढण्यासाठी त्यांनी हा रूप घेतला होता. आणि जर आपण जो व्हिडिओ बनवतो आहे हाच, त्याच्या मला डिस्क्राईब करायचं आहे त्या मूर्तीबद्दल, का त्या मूर्तीचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर जो अप्पर राईट हँडमध्ये त्यांनी डमरू पकडला आहे, त्या डमरूची व्हायब्रेशन, त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, दॅट रिप्रेझेंट द एंटायर व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सी ऑफ दिस कॉस्मॉस. जे पूर्ण कॉस्मॉस आहे हे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीवर आहे. तर वी आर द बीइंग्स ऑफ लो व्हायब्रेशन. तर त्याच्यामध्ये जे पूर्ण कंट्रोल आहे महादेवांचा आहे आणि त्यांच्या डमरूमध्ये आहे. आणि जो अपर लेफ्ट हँड आहे त्याच्यामध्ये अग्नी आहे, दॅट रिप्रेझेंट संहार, डिस्ट्रक्शन. आणि लोअर राईट हँड जो आहे नटराज मूर्तीचा, तो अभय मुद्रा आहे. त्याच्यामध्ये ती अभय मुद्रा म्हणजे एक ह्युमॅनिटीला अश्युरन्स आहे, एक लिव्हिंग बिईंग्सला अश्युरन्स आहे महादेवांकडून, दॅट मी तुमच्या पाठी उभा आहे. आणि लेफ्ट लोअर आर्म जो आहे त्यांचा हात, तो पॉइंटेड आहे लिफ्टेड फुटला, जो एक पाय जो उचललेला आहे त्याच्याकडे पॉइंटेड आहे. दॅट इज अ गायडन्स फॉर ह्युमॅनिटी. आणि जो लिफ्टेड फूट आहे, तो माहिती देतो आपल्याला लिबरेशन ऑफ ह्युमॅनिटी, मुक्ती, मोक्ष, तिकडे आपल्याला माहिती देते. आणि राईट लेग आपण बघतोय, राईट लेग जो आहे नटराज मूर्तीचा, दॅट इज क्रशिंग अ डीमन. छोटासा डीमनला महादेव क्रश करतायत. त्याचं नाव अपस्मरा आहे. तर तो छोटा डीमन रिप्रेझेंट करतो माणसातले ॲरगन्स, इगो, काय म्हणतात त्याला, इग्नोरन्स. तर त्याला क्रश करताना महादेवांचं ती मूर्ती आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाठी बघाल तर अग्नी आहे पाठी, त्या मूर्तीच्या पाठी अग्नी आहे. तर ती अग्नी रिप्रेझेंट करते डेथ, बर्थ आणि रिबर्थ. आणि जे त्यांच्या केसची जटा ज्या आहेत उडत आहेत, दॅट रिप्रेझेंट इनॉर्मस पॉवर, इनॉर्मस कमांड दॅट महादेव हॅव ओव्हर दिस युनिवर्स. अनकंट्रोलेबल पॉवर रिप्रेझेंट करते. तर किती अनोखी गोष्ट आहे नटराज मूर्तीबद्दल. आणि तुम्ही बघा, जी युरोपियन रिसर्च एजन्सी आहे तिकडे त्यांच्या